मागच्या व्लॉगला 1K व्ह्यू झाल्यानंतर आम्ही आता चाललोय कोंढाणे लेणीवर आणि आमची पलटण चलो कोंढाणे लेणी. तर मागच्या व्लॉगला 1K व्ह्यू झाल्यानंतर आमचे भावेश शेठ सज्ज आहेत परत शिवाय खायला. आज बघू आपण ते काय करामत करतो कंटेंट साठी काय पण. चला आम्ही झालं तर कोंढाणे लेणीवर सुरुवात करूया आपली मुख्य गावातून. आमची पोरं शेवटी निघाली. ग्रुपवर 2 दिवस हा नाही करत शेवटी ती निघाली कारण कोणाचाच काय प्लॅन नव्हता झाला आज. शायनिंग आणि मम्मीला पहिले ब्लॉग दाखवायचा. याच्या मम्मीला आधी आपण पाठवू व्हिडिओ नंतर ब्लॉग मध्ये टाकू. आली तर असा रस्ता आपल्याला लागतो जाताना. कोंढाणे लेणी एक कोंढाणे गाव आहे. आमच्या गावापासून जवळजवळ फक्त 5 ते 6 मिनिटाच्या अंतरावर आहे बाईक. म्हणजे जर बघितलं तर ते बहुतेक 5 ते 6 किलोमीटर असू शकतं. त्यामुळे ते जवळ आहे आम्हाला. मी जेव्हा 4थी किंवा 5वीला होतो तेव्हा मी बहुतेक पहिल्यांदा लेणीवर गेलो होतो आणि तेव्हापासून ट्रेकिंगची सुरुवात झाली आणि ती सुरुवात अशी वाढत गेली. नंतर मग राजमाची आणि मग बाकीचे किल्ले वगैरे गेले. ही आहे उल्हास नदी. उल्हास नदीचा उगम होतो खंडाळ्याच्या घाटात. खंडाळ्याच्या इकडून येत ती आधी येते उंबरवाडी कोंढाणे आणि मग पुढे जाऊन दोंदिवडे मोहिली अशा गावातून जाते कर्जतला. पाहू शकतो किती सुंदर रस्ता आहे. आजूबाजूला झाडी हिरवीगार आणि बाजूला उल्हास नदी. शनिवार रविवार असल्यामुळे मला आज पर्यटक जास्त असू शकतात लेणीवर कारण फेमस आहे स्पॉट. चला बघूया आपल्याला किती गर्दी मिळते आज. चलो आपण कोंढाणे गाव सोडतो तसा आपल्याला असा कच्चा रस्ता लागतो जिथे असे खडी वगैरे आहे दगडगोटे आहेत. 2 मिनिट होल्ड कर. 1 मिनिट होल्ड कर. तर हा कच्चा रस्ता आहे. जवळजवळ असू शकतो 2 किलोमीटर वगैरे अंतराचा रस्ता कच्चा रस्ता. तो रस्ता भविष्यामध्ये होऊ शकतो कारण कोंढाणे धरणाचं पण काम सुरू होतं आणि जर ते धरण सुरू झालं तर हा रस्ता सुद्धा पक्का होऊ शकतो भविष्यामध्ये. ते धरणाचं काम कधीपासून थांबून राहिलंय ते कम्प्लीट होणार की नाही त्याची आम्ही कधीपासून वाट बघतोय. आणि जर धरण झालं तर इथल्या गावांना त्या धरणाचा खूप फायदा होईल. पूर्ण वर्षभर पाणी मिळेल. शेती वगैरे अजून समृद्ध होईल. 12 महिने शेती. बघूया भविष्यामध्ये ते धरण होत आहे की नाही. ऍक्च्युली व्हायला पाहिजे पण काही राजकीय कारणांमुळे तो धरण अजून स्थगित झालेलं नाही धरणाचं काम. आणि गाड्यांच्या संख्येवरून मी बघू शकता की वरती किती गर्दी असते. खूप मुंबईचे पुण्याचे पर्यटक विकेंडला खास करून लेणी बघायला येतात आणि ही अशी गर्दी ते पार्किंग वगैरे आहे खाली आणि ह्याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की वरती सुद्धा गर्दी असणारच. तर बघूया वरती किती गर्दी आहे. आम्ही पण आमच्या गाडी ते पार्क करतो आणि आमचा पुढचा प्रवास करतो. अजून आमची रस्ता बघू शकतो आपण चिखलाच आहे. स्टार्टिंगलाच चिखलातून जायचं आहे. काय कचरा टाकला. कोण आहे तो कचरा घाण करणारा. त्याला ब्लॉग मध्ये घ्या लवकर. रस्ता चिखलाचा रस्ता आहे स्टार्टिंगलाच. आता आम्ही चाललोय लेणीवर. स्टार्ट केला आहे आमचा ट्रेक. जवळजवळ बहुतेक 40 मिनिटं लागतात तशी. आता बघू आम्ही किती वाजता पोहोचतोय. वाजत किती आता टाइम काय आला बघ. 12:15 वाजता. बघू किती वाजता पोहोचतोय त्याप्रमाणे तुम्हाला आम्ही सांगू ब्लॉग मध्ये की किती टाइम लागतो सामान्य माणसाला पोहोचायला वरती.
आमची पोरं एवढी चिकट आहेत की त्यांनी खायला तर घेतलंच नाही वरती, पण पाणी पण घेतलं नाही पियाला. जाणार धबधब्याखाली बसणार. त्यांचा असा प्लॅन आहे की जर ताण लागली तर धबधब्याखाली जायचा, तोंड वासाचा आणि पाणी प्यायचं. काय माहिती काय करतो बाबा. आमच्या आदित्य शेटनी नवीन टी शर्ट काय घेतली तर काय बोलतात, हुडी घेतली, सँडोला घेतली त्यांनी. ते चिकना दिसते सध्या. त्याची प्राइस काय आदित्य? 299 रुपये. हे ट्रेंड्सचा माल या सेलमध्ये भेटलाय. अरे हिरवा निसर्ग भवतीने जीवन सफर करा मस्तीने. वृक्षारोपण चालू असं वाटतंय मला इथे. इथे एक ग्रुप मिळाला आहे, त्यांचं काही वृक्षारोपण चालू वाटतं इथे. वृक्षारोपण करायचं ना कुठे ना कुठे इथंच केलेलं बरं. चांगला संदेश देत आहेत वृक्षारोपण वगैरे करून. हो काय भाऊ कोणी पकडलं तर वाटलं नाही. हा, अशी माणसं खूप चांगली असतात जे निसर्गाचा विचार करतात, वृक्षारोपण वगैरे करतात. आणि हे आमची लोक अशी की येडी येत नाही, तेडी येत. तो एक ग्रुप बघितला आपण का तो वृक्षारोपण करत होता, त्यांना निसर्गाची काळजी. आणि हा एक आमचा ग्रुप जो कचरा करत होता मगाशी इथे, त्यांना कचरा उचला लावला आम्ही. हे बघा, हे असे प्लास्टिकचे रॅपर वगैरे टाकणारे पर्यटक असतात. आता हे प्लास्टिकचे रॅपर आम्ही आमच्या बॅग मध्ये टाकतोय आपण. आता आम्ही आमच्या ट्रेक सोबत आम्ही कचरा मोहीम सुरू करतोय. तर त्यांना मी थोडं प्रोत्साहन दिलंय की भावांनो, निसर्गाची काळजी जर आपण घेतली तर निसर्ग सुद्धा आपली काळजी घेईल. आणि हे असे काही भिकारी पर्यटक असतात, ते कचरा वगैरे टाकतात, त्याचा कचरा करतात. उचललायच आम्ही. समीर चालू करा. पहिला झालेला गडी गारत, पहिलीच पडलेली विकेट. इथे खूप चिखल झालेला आहे, खूप चिकट असा रस्ता आहे आणि त्यामध्ये तुमच्या चप्पला पोचू शकतात. बघा आता कसं. अरे बाप, अरे आता चल ना तिकडून वरतून. खूप घाण रस्ता आहे, त्यामध्ये पायाचे आईचं चिकट रस्ता. पाऊस आला आता मला मोबाईल ठेवायला लागणार आहे. आमची पोरं चप्पल घालणार, चप्पल ट्रेकला. कधी कधी जमीनचं पैसे घ्यायला लागतं पायाला. तुम्हाला काय समजणार आहे ते? हो ना. शरीरामध्ये 25 रुपये जागी होतात माहितीये का? पैसे धबधबा कसं धबधबा असं लागत कोण मध्ये मध्ये. हा एक सुंदर धबधबा लागतो लेणीकडे जाताना मध्येच. तो धबधबा तुम्हाला दाखवतो, किती सुंदर दृश्य आहे वरतून. मी बाहुबली मूवी जर बघितला असेल तर त्या मूवी मधल्या सारखाच हा धबधबा आपल्याला दिसतो. सटकायला नको फक्त जातानी, वरती जायचं. येताना येऊ शकतो. येताना तुम्हाला आम्ही हा धबधबा दाखवतो. बाजूला मोबाईल काढलाय पावसामध्ये आणि सगळ्यांनी मोबाईल झाला बॅगमध्ये त्यांच्या. खूप हरामी पोरं आहे ती. म्हणजे काय नुकसान झालं तर माझं नुकसान होईल. आमचे अरब एमिरेट्समध्ये कामाला आहेत, जॉबला आहेत, एअरलाईन्समध्ये कोडर्स. ते विमानतळाचे ते संपर्क करा, डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देतो. अक्षय पाशीलकर, एअर इंडिया. तू काय काम करतो अक्षा एअर इंडिया मध्ये? असं ते काहीतरी मॅनेज करतात. 2 वर्षापासून आहे कामाला तिथे. नेटवर्क, कम्प्युटर नेटवर्क, सर्व इन्स्टॉलेशन वगैरे. तू
कहो मैं यहाँ वाइब मैच करा से वहाँ गाण्याचं लिरिक्स आम्हाला काही पूर्ण येत नाहीत. चलो आमच्या भावेशनी काहीतरी वेशभूषा केली नॅचरल एकदम. भावेकडे दाखव. जंगली बॉय ते टार्झन भावेश पाशीलकर बोलतो मी. टार्झन भावेश जाधव पाठीमागं पाशीलकर आला. आता आम्ही पोहोचलोय लेणीच्या पायथ्याशी. कोंढा लेणीच्या पायथ्याशी मी पोहोचलोय. तुम्हाला आवाज येऊ शकतो धबधब्याचा, कारण तो धबधबा इतका मोठा आहे, एवढा उंचावरून कोसळतो की त्याचा आवाज सगळीकडे गुंजतो एकदम. आणि तुम्हाला मी आता क्राऊड दाखवतो, तिकडे क्राऊड आहे खाली. थोडं अजून आम्हाला वरती जायची ती मेन लेणी आहे तिथे. वाफा आल्यात त्यामुळे दिसायला थोडे अडचण होते मला. चष्मेवाल्या लोकांचा जास्त प्रॉब्लेम असतो. आणि आता आपण पोहोचलोय कोंढा लेणीच्या पायथ्याशी. तुम्हाला दाखवतो कशा पायऱ्या वगैरे वरती जायला. लेणीच्या पायथ्याशी भेटत येते एकदम. तिथे तुम्हाला वेगळी माहिती दिसू शकते लेणीबद्दल, इतिहास वगैरे आणि पायऱ्या आहेत. फोटो काढायचे कुठे एकदम. आमची ब्लॉग साठी कंटिन्यू करणारा एकच माणूस आमच्या ग्रुपमध्ये येतो, म्हणजे भावेश जाधव. प्राण जाय बस कंटिन्यू ना जाय. लेणीवर पायऱ्या दिसत असतील, किती पायऱ्या आहेत. आणि हा मेन धबधबा दिसतोय, जो प्रमुख आकर्षणाचा केंद्र आहे लेणीचं. आणि त्याच्या बाजूला छोटा धबधबा आहे. तर मोस्टली लोक ते छोट्या धबधब्यात जातात, कारण मोठा धबधबा खूप प्रेशर असतो पाण्याचा. सुंदरसा नजारा तुम्हाला मी अनुभवायला देतोय माझ्या iPhone 16 मधून. तर या साऱ्या ज्या पायऱ्या आहेत त्या चढल्यानंतर आपल्याला कोंढा लेणीचं सुंदर दृश्य बघायला मिळतं. तर ह्या ज्या लेण्या आहेत त्या 16 बौद्ध लेण्या आहेत. आणि प्राचीन काळी त्या लेण्यांचा वापर भिक्षूंच्या निवासस्थानासाठी व्हायचा. तिथे आता एक स्तूप आहे. आणि घाटाच्या इथून जो व्यापार होतो, व्यापाराचं निवासाकडे आहे. सुंदर नक्षीचा मंदिराला घेतला प्राचीन बौद्ध लेणी. मला लेणीचा इतिहास तेवढा काय माहीत नाही, पण मी जेपी वगैरे करून असं बघितलं की ही बौद्ध लेणी 1200 वर्ष काहीतरी जुनी आहे. पण शास्त्री म्हणून कोणतरी त्यांनी या लेण्यांची नोंद केली आहे. त्याच्यामध्ये एक प्रमुख लेण्याचं आकर्षण म्हणजे हा धबधबा झाला. तुम्ही बघू शकता लेण्याचं. आणि आज विकोणातील जास्त आहे. बसायला आराम वगैरे करायला अशा गुफा वगैरे आहेत. मस्त जागा दिसते वरती मला. गुफा वगैरे आहेत बसायला. तर पूर्ण दगडामध्ये कोरलेली मारलेली दिसू शकते. किती मोठी जागा आहे वरती गुफांवरती. जसं आपला घराचा हॉल असतं ती जागा आहे. मला काहीतरी आश्चर्य वाटतं की या काळी लोकांनी थोड्या गुफा वगैरे कशा कोरल्या असतील, पण दगडामध्ये मोठी जागा आहे.
दिसताना सुंदर दिसतंय. जर 1200 वर्ष जुन्या असलेल्या या वास्तू जशा तशा राहू शकतात, तर 10 वर्ष बांधलेला पूल का टिकू शकत नाही, हा कधी कधी प्रश्न पडतो. तर डिफरन्स असा असू शकतो की लोकांची नियत, जे काम करण्याची जिद्द आणि त्यांचं आपलं डेडिकेशन अशा सुंदर वास्तूंतून आपल्याला दिसेल की तेव्हाचे लोक किती डेडिकेटेड असतात त्यांच्या कामासाठी. एवढं मोठं दगडामध्ये तोरायचं करायचं काम खाली आपण धबधब्यामध्ये भिजायचं आहे, तर सगळे धबधब्यात भिजायला मी एकटाच तिकडे घुसतो होतो वसतिगृहामध्ये. इतर आयुष्यामध्ये असं हेच तरी मजा असते की आपण तिथे पण गेलो तर आपल्याला मजा येते. मी व्लॉग करतोय आणि ही लोक ब्लॉग मध्ये शिळा देत आहेत, ती नालायक मित्र असतात. अक्षय आवाज मला ब्लॉग मध्ये घे, मला ब्लॉग मध्ये घे. राज ठाकरे तो वरती चढतोय. बहुत डिफिकल्ट है यहाँ आने, और यहाँ पर आने के लिए आपको स्टॅमिना हेल्थ चाहिए. चीजें मेडिकल बोतल वगैरह कितनी भी पानी घेऊन या सोबत. यहाँ पर ऊपर टोर्च नहीं है आने के लिए, टोर्च नहीं उपलब्ध. जिद्द चाहिए, चिकाटी चाहिए. जितना चाहिए. और इधर इतना बढ़िया वाटरफॉल है करजत में, हाँ. पर आप जरूर आइए. जरूर आइए और मजा लीजिए. सबस्क्राईब कर. माझ्या मित्राने माझ्या ऍडव्हर्टाईज केलेली आहे, तेच खूप आहे माझ्यासाठी. खरंच म्हणजे धबधबा बोलू शकता किती सुंदर दृश्य आहे. आणि धबधब्याकडे जाण्यासाठी सुद्धा हिंमत लागते, कारण पाणी एवढं प्रेशर नाही येते घालू की जर एखादा कमी अंगगाडीचा माणूस माझ्याकडे इथे गेला तर तो नक्कीच धबधब्याखाली वाकेल अक्षेल, इतका पाण्याचा प्रेशर आहे. आणि मला माहित नाही की माझा आवाज जातोय का नाही व्हिडिओमध्ये. मी प्रयत्न करतोय बोलण्याचा, बट आवाज एवढा आहे धबधबाचा की मी शाश्वती देऊ शकत नाही की माझा आवाज जातोय की नाही. पण नक्कीच तुम्हाला हे सुंदर दृश्य अनुभवायला मी देणार आहे. मित्र मला फोटो काढ, फोटो काढ. त्यांचे व्हिडिओ काढले यार, माहिती नाही त्यांचा फोटो काढ. आता आम्ही भिजतोय मस्त पैकी. मला पाठीमध्ये जातावर दिसते का मस्त भिजलो आहे. मला बोलते काय बोलते राहिलो. आता आम्ही मस्त पैकी भिजलोय सुंदर असा. आता कालच्या धबधब्यावर जातो, नंतर घर भेटतो. काय तोपर्यंत भिजा आणि मला व्हिडिओ काढायला. iPhone 16 सोबत रिक्स घेतलेली आहे आणि त्याला मी भिजवला आहे. आता मला माहीत नाही तो नंतर कसा परफॉर्मन्स करतोय, का बंद पडतोय, का काय होतंय बघूया आपण. त्याच्यानंतर आपल्याला क्वालिटी समजेल iPhone 16ची. आमची पब्लिक इथे थांबली आहे मका खायला, कारण ती घरून काही खाऊन ना आलेत, खूप भुके आले आहेत ते सगळे. हे कोण मका स्पॉन्सर करतोय? शैलेश सरपंच आमचं आज मक्याचे स्पॉन्सर आहेत. कंडिशन खूप वाईट आहे, त्यामुळे या अजून सध्या निधी आला नाही ग्रामपंचायत मधून मक्यासाठी. मक्यासाठी निधी काढू आपण. चला मका खाऊया. खरं तर मका आहे 50 रुपयाला, पण मावशीने आपल्याकडचे असल्यामुळे 40 रुपयाला दिला. त्यामुळे कोणाला सांगू नका. 10 रुपये कमी. मी सगळ्यांना सजेशन करेन की जर लेणीवर आले तर लेणीच्या खाली दुकान आहे मावशींचं आमच्या. सगळ्या या मग कधी गेले मावशीला, काकाला पण घे. घेतलंय ना लोक मक्यावर घसरले असताना आमचे अक्षय पाशेकर साहेब घसरले कशावर? भात आणि काय पाहताना मी कधी पण मी ट्रेकिंगला किंवा वॉटरफॉलवर जातो
मी घरचा चिकन किंवा डाळ भात घेऊन जातो. भात घेणार कारण घरचं कारण तिने जर एवढा खेळ वेस्ट लागतो, पैसे जास्त जातात. कारण सगळेजण जास्त येते बाहेर जाण्यास आवडत नाही त्यामुळे मम्मीने मला सकाळ सकाळ चिकन मटन मटन आणि भात सुद्धा करून ते आणल्याने मी आता ते खात आहे. जगण्यामध्ये इथं आमचे काय याचं आम्ही जातो मके आमच्या जगण्या लोक मिठच करा मला मके पाहिजे निसर्ग मके खातो. जसं कुत्रा त्याला हाडूक भेटला गप्प बसतो तशी त्या सगळ्यांना आता एक एक हाडूक दिलाय मक्याचा. सगळी शांत बसलीत गप्पने खात आहेत इमानदारपणे. चिकनवरची पोरं माक्यावर आली म्हणजे काय गरिबी असेल सध्या पोरांकडे. चिकनवरची पोरं माक्यावर भागवत आहेत. आणि हे प्राण्यांवरचं प्रेम काय म्हणजे भावेशांचं कमी होत आहे. प्राण्यांवर प्रेम पण करतात आणि प्राण्यांना काढत पण ते मस्त गेल्यावर घरी असे दोन चहा घेतला चाय की बात करतोय की चाय की बात अशी की मक्काचे आणि चहाचे पैसे झालेत पण द्यायला कोण मागत नाही. सगळे पैसे पैसे दिल्यावर ना हे बरोबर पैसे देत नाही आम्हाला 10-20 रुपये अडी पोरं. माझी मी देऊन टाकली तुमच्याकडे कशी करा तिकडे काय देवाना नका देऊ. तर नेटवर्क नाही त्यामुळे मजबुरी आहे. पण आमच्या भावी शेट काय ऐकत नाही. अरे द्यायला पैसे काय नाही परत पैसे करत नाही भिकावा लागतात त्या माझं पैसे द्या माझं पैसे द्या. आपलीच पोर आहेत ना 10-20 रुपये अडी काय आपलीच पोर आहेत. काहीतरी सोय झालेली आहे. आमच्या अक्षय भावाच्या मोबाईलला नेटवर्क आला आणि तो जीपे करतो. मक्यावरून पैशाचा वाद चाललाय. सगळ्यांचे मके सगळे सगळे मायाने मागतात मका दे आणि पेमेंट पण आमच्या अक्षय पाशीकरच केले मक्याचं सगळ्यांचं. ते पण नेटवर्क आता म्हणून 200 रुपये बोलले आणि 450 रुपये घेतले. तर पे करत का काय माहिती मी घाबरलो आपली चाली आणून ते घेत होतो आणि आमची वरती आलो. असंच जॉब मध्ये दाखवतात आणि मग घरी शिव्या पडतात. ऍडव्हेंचर पाहिजे ना हवा. हा ऍडव्हेंचर बहुतेक याच्यावरून पण त्यांना शिव्या पडू शकतात आमच्या ग्रुपमध्ये पोरांना. पण खूप शिव्या करण्याची वेगळी आहेत. आम्ही इथे काय आलो तर काही वर्षापूर्वी म्हणजे आम्ही तिथे असताना आम्ही या जागेवर आलो होतो आणि तो सीन आम्हाला इथे रिक्रिएट करायचा आहे. तो फोटो मी तुम्हाला दाखवेल पुन्हा फोटो पाठवता. त्याच सेम मध्ये आम्ही आज तिथे फोटो काढणार आहोत. चला जाऊया. तर वरती आल्यावर नजर काहीचा असं आहे. इथं आमचीच पोरं आहेत आमचाच ग्रुप आहे. पाऊस आलेला आहे ना परत आहे पण दिसणार. आणि तिकडे खाली लोक मजा घेते आम्ही वरती मरतोय. कोणताही पोरगा पुढे गेला नाही पण भावेश एकटाच पुढे गेला तिथं तिकडे असून का. आणि आधीच तरी काय ते धडा शिकला वाटतं मागच्या वेळेस त्यामुळे तो काय गेला नाही पुढं. तो गप्प बसलाय. तो जेव्हा त्याची आई बोलली तेव्हा तो गप्प बसलाय एकटाच आणि ही बाकी सगळी मंडळी गेली पुढं चिकट बिकट असून. आणि फोटो काढतो तो अजय सोबत भावेश. त्याला किती त्याला हे असते त्याच्या दूध किती असेल त्याला. जो सटकला इथून कोणता पोरगा तो डायरेक्ट तिकडे खाली जाऊ शकतो. एवढी रिक्स असेल पण ती पोरं गेली तिकडे. आणि त्याला किती बूट असेल किती माल असेल. त्या भावेशला आम्ही बदलून सांगितलं का काय ऊस करू नको पण तरी पण तो तिथे घसरत येते. तरी पण तो घसरत येतोय. आणि असं जर गेला तर आमच्यावर नाव येईल परत. या आजारा घ्या नीट कोण थांबवणार पण नाही त्याला. आता मी पुढे मराठी बोलतो. तुम्ही चष्मा ठेवलेला मागच्यावरती
तुम्ही शोधायला जाता तर तो अचानक काय चालता तो अचानक काय चालता. मागच्या वर्षी आमच्या दीपूने चष्मा ठेवला होता. तो चष्मा शोधायला आला का आहे का नाही तो, पण दुर्दैव असं की तो चष्मा तिथे भेटलाच नाही. आमचा छोटासा ट्रॅक संपत आलाय. आम्ही जवळजवळ पोहोचलोय खाली. का गेल ना बाबा, नाही ते बोर्ड दिसावं म्हणून दाखवतो. जवळजवळ मी आता खाली पोहोचलोय. पाऊस पण थांबलाय, बरं वाटतंय. आम्ही खाली पोहोचलोय आणि 2 फॉरेनर आले होते. ते माझ्या मित्राला रस्ता विचारत होते आणि त्यांनी कसं आन्सर केलं रे. ते कसं त्यांच्या लँग्वेज मध्ये बोलायला लागतं. तो एक रस्ता सांगतात या साईडने नका जाऊ, त्यांची इंग्लिश त्या बघा. बाजूला जास्त चिखल आहे, चिखल आहे, चिखल. त्या बाजूला थोडं कमी प्रमाणात चिखल आहे, त्यामुळे त्या बाजूने जा. जास्त ओव्हर ऍक्टिंग करत असं वाटतं मला. तर जो बोलणार आहे माझा कॅन्सल कर, बोलणार त्यालाच दाखव. तू मला वाटलं मला बोलतो तू नाही, हा कॅन्सल कर. नाही ना, हा पण ब्लॉग मध्ये मला वाटलं तू मला सांगतोय. आणि आमचा ब्लॉग आम्ही ते संपवतो. आमच्या काही पोरांनी गाड्या इथे लावल्यात, तर त्या गाड्या ते आम्ही चाललो आमची बाईक घेऊन. चला, हा माझा रायडर म्हणजे काश्मीर होती. मला पण ब्लॉगमध्ये गेली मला. त्याला सध्या गर्लफ्रेंडची गरज आहे. तर कोणाला फिरायचं वगैरे असेल डोंगराला वगैरे म्हणजे तो अशा किल्ल्यांच्या मोहिमे वगैरे जातो. त्याच्या असा ग्रुप आहेत एकदम. तो मोहिमे वगैरे जातो, गड किल्ल्यांचं समर्थन वगैरे करतो आणि महाराजांचा वेढा घेऊ शकतो आपण त्याला. तर कोणाला हौस असेल गड किल्ले संवर्धनाची तर आमच्या अजयला कॉन्टॅक्ट करू शकता. त्याचा नंबर वाटलं तर मी देईन, मला DM करा. निघला लागला निघला सुखाच्या या निघला गावाच्या